ही तुमची चावी टाटा झेनॉन युद्धाची. काँग्रेट्स. आपल्या या गाडीमध्ये पुढे 6 कमानपाटे आणि पाठीमागं 9 कमानपाटे. ह्या गाडीचा लुक SUV टॅब दिलेला आहे. या गाडीचं केबिन सुद्धा पूर्णपणे टायलिश दिलेलं आहे. या गाडीचा कार्गो बॉक्स, कार्गो काय आपल्या पाठीमागला गाडीचा हौदा, हा तो 8.5 फूट लांबीला आणि 5.6 फूट रुंदीला दिलेला आहे. या गाडीला 3 लाख किलोमीटर 3 वर्ष टाटा मोटर्सनं फ्लॅट वॉरंटी दिलेली आहे. वाह. काँग्रेस. हा थँक्यू अरे वा वा राणा. अरे राणा लय झाक गाडी आहे बघ. अरे वा 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 लय भारी. लय भारी काम केलेस बघ. आज दिवस मी चांगला आहे. मस्त मस्त. समधी बडबड इकडंच करणार आहे सोय. चल घरला जाऊ. बघ चल चल. गोदक्का, सूरज, वहिनी, ओ अंजली बाई. अरे अरे एक नंबर गाडी दिसायला की. अरे ही गाडी टाटा झेनॉन शेतकऱ्यांचा अस्सल योद्धा आहे. शेतीचं कुठलं बी सामान असू दे कसं बी पोहोचवते ती. हा काय सांगालीस? अरे मग अरे पावसाळा म्हणू नको, हिवाळा म्हणू नको, का उन्हाळा म्हणू नको. अरे एक नंबर पावर आहे आज. अरे म्हणजे तुझ्यासारख्या पॉवर बस शेतकऱ्याचा दोस्तच म्हणायचं की टाटा झेनॉनला. राणादा अरे मला बी दोस्ती करू दे की याच्या संकट. अरे मी आणि उद्या इथं बसून ए गाव कसं दिसतंय बघतो. अंजली पूजा करू. करा पूजा करा होईल. ए चल. बघितलं ना व मामांजींनी राणा भाऊजींना गाडी दिली. तुला काय दिलं? झाली का सुरू? गप्पा जरा. मी काय म्हणतो आपण समजेने एक चक्कर टाकून येऊया काय? नाही आमचं डोसकं लय धरलंय. आम्ही जातो, तुम्ही जावा. अहो चल चंदे. गोदक्का तू चल की. अरे मला घरात कामं लय आहेत. तुम्ही दोघं जाऊन या. दे अंजलीकडे. पण आता बायकाही शिकायला येतील ना? राणादा वहिनीला घेऊन जा की चक्कर मारायला. चला की. तू तर पाट्या मोज बघू. हा इथं घाला चटया. अरे टाक. अरे राणा किती वेळ. संधी यायची वेळ झाली ना व. टाक लवकर इकडे टाक. काय मग अंजली, शिकवणीची उजळणी चालली होती वाटतं राणादा संगट. शिकवाय कुठं नव्या गाडीतनं चक्कर माराय गेलती. हा आमासनी बी न्यायचं नाही वय राणादा. माणसाचा टाइम झालाय ना व. काय काय तयारी करायची आता सांगा. मला असं वाटतंय सगळ्यात आधी आपण फळ्यावर श्री लिहूयात. हा चालते.
ते मी घ्या तुम्हीच. आता आपण सगळे मिळून देवाची प्रार्थना करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. देवा, आज या घरात शाळा सुरू करतोय. सगळ्यांना चांगली बुद्धी दे. बघितलंस का काय थेर चालवली ते? अक्कल का नाही घाणवट टाकली आहे बघ या मास्तरडीनं. हर घर आहे का धर्मशाळा? तर काय निघाले गावाला अख्ख्या शिकवायला. आलं तर गाव कळ पुत्र बी येणार नाही बघ तू. काय झालं राणा? काय नाही. समजा टाइम बरोबर सांगितलायस ना? होय काय रे सांगितलं नव्ह सगळ्यांना? वय वय सांगितलं होतं की. येतील येतील. तर तुम्ही बसा, मी तुम्हाला समदेसने खायला करून आणते. हा, तवर वहिनी आम्हासनी काय तर शिकवा की. बसून बसून आम्हाला पण लई कंटाळा आलाय. शिकवा काय तर लई कंटाळा आलाय. अरे यो प्रौढांचा वर्ग आहे. तुम्ही शिका की शाळा सुरू झाल्यावर. श्रीपती, अरे तुला घराकडे येताना कोण दिसलं काय? राणादा, अहो एवढ्या रखरखत्या आलोत, कोण बाहेर पडणार आहे? राणादा, कुणी येणार होतं काय? नाही नाही, तू जा तुझ्या कामाला. वहिनी, तुम्ही काय काळजी करू नका. अहो, गावातली माणसं आहेत, ती काय टाइम पाळत असतात वय. काय रे ना? हा वय. अहो भाकरी बिकरी खात असतील. हा, गुरादारानं वैरण टाकून झाली येतील समधी. हा, काळजी करू नका तुम्ही. समजांना एवढं समजून मी काय उपयोग झाला? चांगलं 4-4 वेळा सांगितले मी समदेसनी. ए, गावातली माणसं काय शानी आहेत वय? जरा वेळ लागत असेल ना तर आपण अजून जरा वाट बघू. हा, वहिनी, आम्ही बघून येतो. हे चला रे. ए, थांबा रे. यायची असती तर कवात आली असती समधी.
मलाही वाटतंय आता नाही येणार कुणी. अरे बघून येतो की. बसा. राणादा तोंडावर नाही कसं म्हणायचं म्हणून येतो म्हणले असतील. मनात नाही यायचं नसणार त्यासनी. मला बी असंच वाटायलंय आता. आता या वयात शिकायचं म्हणजे कोणाच्या पचनी पडत नसणार. असं काय नाही, शिकणाऱ्याला वय नसते. काय बरोबर आहे. राणादा मला वाटतं आपण जाऊन यायला पाहिजे. मला बी हेच वाटते. मग चल की. हा कोण नाही आलं का नाही एकेकासनी गोळ्यात घालतो बघ. नाही नाही, असं बळजबरी करून नाही शिकवता येत कोण. अहो वहिनी पण बळजबरीनं अजिबात नाही, प्रेमाने समजू आपण. काय प्रेमाने समजवतो. हा चला रे चला. आम्ही बी येतो की. ए ग बसायचं आलंच. दिसलं काय ग कोणी? अंजली पाणी घे तू. नाही नको. अगं येतील बायका, तू नग काळजी करूस. घे 2 घुट पाणी पिऊन घे. वहिनी राणा तर माणसं आणतो म्हणलाय ना व, मग आता घेऊनच येणार बघा. हा तुम्ही काय बी काळजी करू नका, इतक्यातच येईल राणादा. वय ग राणादावर विश्वास आहे ना व तुझा? तो नक्की आणेल बघ माणसास. काळजी करू नकोस तू. पाहिजे तर त्यावर मला एकटीला शिकवा की तुम्ही. अव गावातल्या बायकांना काय कळतच नाही बघा शिक्षणाबद्दल. म्हणूनच त्यांना शिकवायचं होतं. कधी आपल्या मनासारखं होतंय तर कधी होत नाही, म्हणून धीर सोडायचा नाही आपण. अव पण एवढी समधी तयारी केलीये तरी बी बायका येणं झाल्यात, मग धीर सुटणारच की. मला तर आता लई राग यायला लागला या बायकांचा. रेणू, अगं आपण जे करतोय ते चांगल्या मनानं करतोय, त्याला यश नक्की येणार बघ. तवर आम्ही शिकायला सुरू करू का? हा शिकवा. ए तुमचं काय रे मध्ये मध्ये सारखं शिकू का शिकू का शिकू का? ज्यांना शिकवायचं आहे त्या बायका येणं झाल्यात. ग बसा जरा. रेणू, वहिनी द्या हात. करा की. गोदा का उठ की तू भी. अगं उठ तर. 1 2 3. हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब एक दिन. हो मन में है विश्वास, पूरा है विश्वास. हम होंगे कामयाब एक दिन. लई मज्जा यायलाय बघ चंदा. लई म्हणजे लईच मज्जा यायली आमसनी. हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब. हम होंगे कामयाब आपल्यासाठी गाणं गायलेत बघ चंदे. भाइयों और बहनों, अब आपके सामने पेश कर रहे हैं मास्तरनी और अडाण्याचा ऑर्केस्ट्रा. काय कोण तुझा तात्या वाजवणार आहे? मग वाजव की. अहो पर काय साहेब, ह्यो काय ऑर्केस्ट्रा नव, चांगलं गाणं आहे गाणं. अहो कामाला हुरूप यावा म्हणून म्हणायचं असत्या. गाणं आहे ना म्हणजे ऑर्केस्ट्राच झाला. आता तुझ्या ते मास्तरडीने लई शानपणा केलाय का नाही बघ कसा इतका झाला तिचा. अहो ताईसाहेब इतका तर होणारच की. तुम्ही असल्यावर कधी काय चांगलं झालंय काय आयुष्यात? फोबाड फोडू तुझं. का म्हणत? मी तर तुमची स्तुती करायली ना. चांगलं पाडलं बघा तोंडावर तुम्ही त्या मास्तरनीला. पडू दे नाहीतर थोबाड फुटू दे तिचं.
फुकटचं मोठेपणा घ्यायला लागलं का नाही चंदे की हे असंच होते. आता शिकवत बस म्हणावं स्वतःच्या नवऱ्याला. पर ताईसाहेब एक वेळ हे गाव अख्खं शिकलं तरी चालेल, पण राणादा शिकला नाही पाहिजे. अगं बाई तसं म्हणायचं असतंय. अख्खा गाव शिकणं झालाय, ह्यो आडाने काय ढेकळं शिकणार आहे भाई. पण मला सांगत आहे साहेब, ते रानदान सनिदा ती माणसं आणायला गेले, ती माणसं आली तर आणि त्या सनिदाने काय जादू केली तर? अगं ग्लासामध्ये दारू वतून पेक बनवणं एवढं सोपं आहे भाई ते. हा आणि माणसं यायची असती तर ती कवाच आली असती. जाऊ दे का समज, तू गाणं म्हण गाणं. हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब एक दिन. हे बघा इद्देच्या देवळात चाललाय, तिथं कुणी बी आगाऊपणा करू नका. हा व्यवस्थित सगळं. चला एका पाठीने उतरा खाली. थांबा, हळूहळू या. उतरा उतरा उतरा. मावशी त्या बाळाला घ्या. या हे आपलंच घर आहे असं समजा ना. चला या या सावकाश या. हो चला पटापट. चला, चला. बसा. या मावशी इकडे या. हो इकडे बसा. ताई बसा इथं चटेवर या. बसा या. हा बसा बसा. बसा बसा. बसा. येऊन दे. जवळ राहण्याचा सांगत नाही तवर कुणी बी आलायचं नाही इथनं. हा तुमच्या घरच्यांचं आम्ही बघून घेतो काय ते. पहिली आमच्या रानादानं दिलेला शब्द पाळला नवा. काय रानादा असा वाटत लागतोय गावात. अरे तसं काही नाही. ते काय आहे, समजा इकडंच यायला निघाले होते पण त्यांच्याकडे गाडी नव्हती ना व. हं? म्हणून त्यासनी आपल्या गाडीत टाकून घेऊन आलोय. कळलं काय? चल आले की नाही समजे. आता तुम्ही काय बी काळजी करू नका. कशा तुमची शाळा सुरू करा. हो, पण तुम्हाला कसं जमलं? अहो आपल्या रानाची पावरच अशी आहे. सरळ बोटाने तूप निघना म्हणून जरा बोट वाकडे केलं बघा. घरातल्याच घाबरून घरातच लपून बसल्या होत्या. मग काय रानादाने घरातल्याच पहिला राऊंडात घेतलं. आणि आलो समजेस निघून इकडं. आता गप्प बस. म्हणजे तुम्ही यांना इथे मनाविरुद्ध घेऊन आलात? हो. मी तुम्हाला सांगितलं होतं ना, बळजबरी करून नाही शिकवताय. अहो जबरदस्ती कसली त्याच्यात? अहो स्वतःच्या मनानं आलं ते इथं. अहो वहिनी अजून 5 मिनिटं थांबलो असतो की नाही स्वतःच इथं पोचले असते. काय मावशी? होय होय. अरे सगळ्यांनी वय म्हणा की. हो का? वय म्हणतात. होय ना व. आता करा की सुरुवात. चला बाई समोर उभे आहेत ना व. कुठं समजेनी उठा. हा. बोल आता. एक साथ. एक साथ. हा. मी सांगतो थांब. आता ऐका माझं सगळ्यांनी. आता माझ्या पाठोपाठ म्हणा. एक साथ. एक साथ. नमस्ते. नमस्ते. आता हे हात जोडून म्हणा बघूया. एक साथ. नमस्ते. नमस्ते. बसा खाली.